व्यवस्थित लागलेले आहेत, काहींना कमी मार्क्स पडले, काहींना जास्त मार्क्स पडले. बट तरीही आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो की 12वी नंतर करिअर ऑप्शन्स आमच्याकडे काय आहेत आणि काय नाही. मोस्टली विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी ऑप्शन माहीतच नसतात. कारण का ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कानावर जे काही पडलेलं असतं किंवा त्यांच्या कानावर त्यांना सांगितलेले असतात तेवढेच फील्ड त्यांना माहिती असतात. मग त्याच्यापेक्षाही काही नवीन नवीन फील्ड बारावी झाल्यानंतर आहेत मार्केटमध्ये. ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर उत्तम प्रकारे करू शकता, तुमचं करिअर पूर्ण तुम्ही सेटल करू शकता. सो सर्वात पहिला जे करिअर ऑप्शन आहे ज्याच्यावर आपण बोलणार आहोत पर्टिक्युलरली, तर ते आहे फार्मसी. आता आज फार्मसी जे क्षेत्र आहे, आता फार्मसी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काय येतं की डी फार्मसी, बी फार्मसी एवढंच, आणि किंवा त्याच्याही पेक्षा सर्वात महत्वाचा पॉईंट कोणता येतो तर मेडिकल स्टोअर. प्रत्येकाला असं वाटतं की फार्मसी झाल्यानंतर मेडिकल स्टोअरच टाकायचं आहे. ओके, सो आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत की फार्मसी म्हणजे काय किंवा फार्मसीमध्ये पर्टिक्युलरली मेडिकल फार्मसी झाल्यानंतर डी फार्मसी झालं किंवा बी फार्मसी किंवा एम फार्मसी झाल्यानंतर तुम्हाला करिअर ऑप्शन्स म्हणून फक्त मेडिकल स्टोअर आहे का, किंवा त्याच्या व्यतिरिक्तही काही नवीन नवीन अशा टेक्नॉलॉजी किंवा अशा फील्ड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता किंवा उत्तम प्रकारे तुमचं करिअर करू शकता. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. तर सर्वात आजचा टॉपिक आहे डे 1चा स्टॉप वर्किंग रिटेल बेस्ट हाय पेइंग फार्मसी करिअर. सो हा जो टॉपिक आहे, टॉपिकचं नाव जसं आहे की स्टॉप वर्किंग रिटेल. म्हणजे काय, म्हणजे जे काही रिटेलशी रिलेटेड जो काही हे असतं मेडिकल स्टोअर वगैरे किंवा रिटेल फार्मसी वगैरे, तर ते त्याच्यावर काम न करतं त्याच्या व्यतिरिक्त व्यवस्थित किंवा हाय पेइंग जे करिअर ऑप्शन्स आहे फार्मसीमध्ये ते कुठे आहेत आणि कसे आहेत त्यावर आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की फार्मसी झालंय, आता फार्मसी झाल्यानंतर काही काही विद्यार्थी करतात डी फार्मसी पण करतात. डिप्लोमा फार्मसी झाल्यानंतर, डिप्लोमा फार्मसी 2 वर्षाचा कोर्स असतो. ओके, तर 12वी नंतर तुम्हाला करायचं असतं आणि डिप्लोमा फार्मसीला ऍडमिशन घ्यायसाठी तुम्हाला कोणतीही सीएटीची एक्झाम वगैरे एंट्रन्स वगैरे लागत नाही. त्यासाठी तुमचा जो काही 12वीचा जो काही तुमचा ग्रुप आहे पीसीबी वगैरे, फार्मसी, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, हा जो ग्रुप आहे तुमचा, त्या ग्रुपमध्ये ह्या ग्रुपच्या स्कोरवर तुम्हाला डिप्लोमा फार्मसीला ऍडमिशन भेटतं आणि हा 2 वर्षाचा कोर्स असतो. बी फार्मसी, बॅचलर्स इन फार्मसी हा जो कोर्स आहे हा 12वी नंतर 4 वर्षाचा कोर्स असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची सीएटीची एक्झाम आहे पीसीबी ग्रुप, त्याचा जे सीएटीचा स्कोर आहे त्या स्कोरवर तुम्हाला बॅचलर्स इन फार्मसीला ऍडमिशन भेटतं. ओके, सो डिप्लोमा जसं एखाद्या विद्यार्थ्याने डिप्लोमा केलाय, डिप्लोमा करून सपोज त्याला डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्याला सेकंड इयरला ऍडमिशन भेटतं. बट परत प्रश्न विद्यार्थ्याला हेच माहिती नसतं की बाबा डी फार्मसी एम बी फार्मसी झाल्यानंतर आयुष्य काय फक्त मेडिकल स्टोअरवरच काढायचं आहे का, पूर्ण मेडिकल स्टोअरवरच काम करायचं आहे का, किंवा यापेक्षा आता सपोज एखाद्याने मेडिकल स्टोअर सुरू केलं पण मेडिकल स्टोअरमध्ये इन्कम नाहीये, चांगला पगार नाहीये, तर मग फार्मसी फील्डमध्ये चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटी नाहीच आहे का, तर नाही, असं नाहीये. फार्मसीमध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या करिअर ऑप्शन फार्मसीमध्ये आहेत आणि ते कसे हे आज आपण बघणार आहोत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे रिटेल फार्मसी. आता सपोज रिटेल फार्मसी अंडर काय येतं की तुमचं फार्मसी शॉप किंवा तुमचं होलसेलचा बिझनेस किंवा तुमचा रिटेलरचा बिझनेस, तर हा सगळा येतो रिटेल फार्मसीमध्ये. सो रिटेल फार्मसीचे काही बेनिफिट सुद्धा आहेत जे की तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोगाला येतात तुमच्या लाईफ, तुमच्या मेडिकल याच्यामध्ये. ओके, तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते तुम्हाला काय शिकवतं आणि काय नाही शिकवत, तुला काय देतं आणि काय नाही देत. सर्वात महत्वाचं म्हणजे रिटेल तुम्हाला मेडिसिन शिकवतंय. मेडिसिन रिटेलमध्ये तुम्हाला इन डिटेल मेडिसिन बद्दल तुम्हाला जो काही तुमचा फार्मसीमध्ये मेडिसिन बद्दल जो काही तुमचा स्टडी असतो ड्रग रिलेटेड, तो सर्व तुम्हाला इथे रिटेल शॉपमध्ये इम्प्लिमेंट करता येतो. त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शन हा एक पार्ट असतो जो तुम्हाला फार्मसीमध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे, जो की तुम्हाला शिकवला जातो फार्मसी. तर प्रिस्क्रिप्शन हँडलिंग वगैरे जे काही आहे हे तुम्हाला रिटेल शॉपमध्ये वगैरे तुम्ही ज्यावेळेस काम करता त्यावेळेस तुम्हाला ते तुम्ही प्रॅक्टिस करायला त्याची भेटते. त्याच्यानंतर पेशंट्स बिहेवियर सर्वात महत्वाचा पॉईंट असतो रिटेल फार्मसीवर काम करताना, की तुम्हाला पेशंट सायकोलॉजी, पेशंट्स बिहेवियर तुम्हाला समजतं. त्याच्यानंतर ड्रग इंटरॅक्शन,
जे काही ड्रग्स असतात फार्मसीमध्ये ते ड्रग्सची तुम्हाला चांगल्या प्रकारे इंटरॅक्शन होतं, तुम्हाला चांगल्या प्रकारे ड्रग्सची चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती भेटते, कोणत्या ड्रग सोबत इंटरॅक्शन होतं किंवा ड्रग रिएक्शन होतात, हे सर्व तुम्हाला ड्रग इंटरॅक्शन मध्ये तुम्हाला हा पार्ट जो आहे हा रिटेल फार्मसीमध्ये तुम्हाला बघण्यास भेटतो. बट रिटेल फार्मसीचे परत काही मर्यादा असतात. त्या मर्यादा कशा आणि कोणत्या? सर्वात महत्वाचं म्हणजे सॅलरी ग्रोथ कमी असते. आता सॅलरी ग्रोथ का कमी असते? त्याच्या मागे एक रिझन आहे की तुमचं रिटेल शॉप आहे, जसं तुमचं डॉक्टरला जर सपोज एखाद्या हॉस्पिटल अटॅक जर सपोज तुमचं रिटेल शॉप असेल तर ते वेल अँड गुड चालतं. बट त्याच्या आधीही तुम्हाला डॉक्टर्स जे आहेत डॉक्टर्सचं पण व्यवस्थित हे पाहिजे मार्केटमध्ये, डॉक्टर्सकडे पण पेशंट्स आले पाहिजे. त्याच्यानंतर जसं तुमचं रोड काउंटर असेल तर रोड काउंटर आज सपोज आपण बघितला, आजची कंडिशन अशी आहे की 1-2 किलोमीटरच्या आतमध्ये सुद्धा 5 ते 7 मेडिकल झालेले आहेत. एक डॉक्टर इज इक्वल टू 5 मेडिकल असं आजचं रेशो आहे. अशा सगळ्या रेशोमध्ये जर सपोज तुम्ही रिटेल शॉप वगैरे किंवा मेडिकल शॉप जर सपोज तुम्ही स्टार्ट करायचं म्हणत असाल तर त्याचे बेनिफिट्स आपण बघितले, पण डिमेरिट्स काय आहेत? तर त्याचे सॅलरी ग्रोथ जी आहे ती कमी असते. एखाद्या रिटेल शॉपवर किंवा स्वतःचा वैयक्तिक रिटेल शॉप असू द्या किंवा इतर कोणाच्या रिटेल शॉपवर जर सपोज तुम्ही काम करत असाल तर तिथे सॅलरी ग्रोथचं प्रमाण खूप कमी असतं. फ्रँकली स्पीकिंग स्टार्टिंग सॅलरी काही काही विद्यार्थ्यांना हार्डली 8,000 किंवा मॅक्स टू मॅक्स सिटीमध्ये 12-15 हजार इतकीच सॅलरी भेटते, पण त्याची सॅलरी ग्रोथ जी आहे ती खूप कमी आहे. त्याच्यानंतर प्रमोशन्स, रिटेल शॉप्सवर प्रमोशन कधी केलेच जात नाही. ऑन पेपर तुमचं कधी प्रमोशन होत नाही. तुम्हाला जस्ट फक्त तुमचे सॅलरी वगैरे इन्क्रीमेंट होते, ते पण तुम्हाला 5 ते 7 वर्षानंतर किंवा 3-4 वर्षानंतर. त्याच्यानंतर कार्पोरेट एक्सपोजर जो आहे तो कमी होऊन जातो. कारण का? रिटेल शॉपवर काम करणं हे काही कार्पोरेट सेक्टरचा जॉब नाहीये. हा कम्प्लिटली रिटेलशी रिलेटेड किंवा फार्मसी शॉपशी रिलेटेड जॉब आहे. सो तुम्हाला कार्पोरेट एक्सपोजर जे आहे ते तुम्हाला कधीच अनुभवायला भेटत नाही. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट, इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी कमी होऊन जातात. कारण का? एखाद्या रिटेल शॉपवर काम करत असताना इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत येतच नाही. ओके, सो असे काही ड्रॉबॅक्स आहेत रिटेल शॉपचे. मग आता जर सपोज याच्यामध्ये आता फार्मसीमध्ये एवढंच आहे का मॅम? जसं तुम्ही म्हणत असाल की रिटेल शॉप वगैरे आहेत किंवा रिटेल शॉपला काही मर्यादा आहे, सॅलरी ग्रोथ कमी आहे, मग आम्ही फार्मसी करायचीच नाही का? तर असं नाही. फार्मसी तुम्ही करा, कारण का रिटेल शॉपपेक्षाही भरपूर साऱ्या छान छान ऑपॉर्च्युनिटी फार्मसीमध्ये असतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय ऑपॉर्च्युनिटी आहेत फार्मसीमध्ये? जसं तुम्हाला एखाद्याला मेडिकल शॉप नाही चालू करायचं, मग ऑपॉर्च्युनिटी काय आहेत? सर्वात महत्वाची ऑपॉर्च्युनिटी आहे फार्माकोलॉजिस्टची. ओके, त्याच्यानंतर आहे क्लिनिकल रिसर्च मध्ये तुम्ही काम करू शकता किंवा तुम्ही रेग्युलेटरी ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. आफ्टर क्वालिटी अश्युरन्स मध्ये तुम्ही जॉब करू शकता. रिसर्च डेव्हलपमेंट म्हणून तुम्ही काम करू शकता. मेडिकल रायटिंग म्हणून तुम्ही जॉब करू शकता. आफ्टर दॅट फार्मा मार्केटिंग तुम्ही करू शकता. असे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत फार्मसी फील्डमध्ये. बट आता समजा प्रत्येकाचा प्रश्न असतो की मॅम मग फार्माकोलॉजी म्हणजे काय, किंवा फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय, आफ्टर दॅट मेडिकल कोडिंग म्हणजे काय? तर हा सगळा जो पार्ट आहे हा आज आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण फर्स्ट पार्ट घेऊया फार्माकोव्हिजिलन्स. आता फार्माकोव्हिजिलन्स हा जो पार्ट आहे हा कसा आहे, कशाशी रिलेटेड आहे? ओके, सर्वात महत्वाचं म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे स्टडी ऑफ साईड इफेक्ट्स. एखाद्या ड्रगचा साईड इफेक्ट वगैरे काय होतोय, कसा होतोय, त्या पूर्णपणे स्टडी करणं म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स. ओके, सो त्याच्यामध्ये फक्त सांगायचं झालं तर उदाहरणार्थ एखाद्या नवीन जे काही ड्रग्स आहेत, ते नवीन औषधं बाजारात आले किंवा लॉन्च झाले, तर ते एखाद्या पेशंटने घेतले. उदाहरणार्थ इन व्हिवो आणि इन विट्रो असे 2 प्रोसिजर असतात फार्मा फील्डमध्ये. त्याचा अर्थ असा की आधी यावेळेस एखादा ड्रग मार्केटमध्ये लॉन्च होतो, लॉन्च केल्यानंतर तो डायरेक्टली लॉन्च होत नाही, त्याच्या आधी त्याची टेस्टिंग केली जाते. तर काही टेस्टिंग जी आहे सुरुवातीला ती प्राण्यांवर होते, काही टेस्टिंग जी आहे ती आफ्टर दॅट पेशंटवर केली जाते, आणि त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट जर सपोज चांगला असेल देन अँड देन ओनली तुम्हाला तो मार्केटमध्ये लॉन्च करायला परमिशन असते फार्मा कंपन्यांना. तर बॅक टू द पॉइंट, आपण कुठे होतो?
मी उदाहरणार्थ एक नवे एक औषध किंवा एखादा ड्रग मार्केटमध्ये आपण लॉन्च केला आहे, ओके, आणि एखाद्या पेशंटने त्याचा फक्त घेतला आणि त्याचा त्याचा साईड इफेक्ट झाला, बरोबर, पूर्ण वेळेला साईड इफेक्ट झाला, उदाहरणार्थ एखाद्याला फिवर आला, एखाद्याला वॉमिटिंग झालंय त्या ड्रगने. मग अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, तर हा जो पार्ट आहे हा कशा अंडर येतो, तर हा पार्ट जो आहे हा फार्माकोव्हिजिलन्सच्या अंडर येतो. फार्माकोव्हिजिलन्स मध्ये तुम्हाला जे काही ड्रगचा साईड इफेक्ट आहे किंवा ड्रगचे जे काही इन डिटेल स्टडी आहे तो तुम्हाला अभ्यासाला भेटतो फार्माकोव्हिजिलन्स मध्ये. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही साईड इफेक्ट किंवा ड्रगची जी काही कोणत्या ड्रगचा काय साईड इफेक्ट होतो किंवा कोणत्या ड्रगचा काय बेनिफिट आहे हे तुम्हाला सर्व अभ्यासाला भेटतं फार्माकोव्हिजिलन्स मध्ये. आणि फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जे काही फार्माकोव्हिजिलन्स हा एक पार्ट आहे जो की तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये बी फार्मसी नंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्या फील्डमध्ये करिअर करता येतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स हा एक कॉर्पोरेट सेक्टरशी रिलेटेड जॉब आहे. याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला फ्रॉम होमची वगैरे जी काही आहे ती वर्क फ्रॉम होमची वगैरे तुम्हाला पुढे जाऊन संधी भेटते. याच्यासाठी तुम्हाला कुठेही फार्मा कंपन्यांमध्ये जाण्याची गरज पडत नाही फार्माकोव्हिजिलन्ससाठी. आता त्याच्यामध्ये डेलीचं वर्क काय असतं फार्माकोव्हिजिलन्स मध्ये, त्याच्यामध्ये डॉक्टरांकडून रिपोर्ट घ्यायचा असतो तुम्हाला, ओके, त्याच्यावर साईड इफेक्टचे अनालिसिस करायचं असतं, त्याच्या सेफ्टी डाटाबेसमध्ये एंट्री करायचं असतं आणि रिपोर्ट तयार करायचा असतो. आता परत प्रश्न येतो की मॅम डॉक्टर्सकडे जाऊन आम्ही रिपोर्ट गोळा करायचे का प्रत्येक पेशंटचे, तर नाही. ज्या काही कॉर्पोरेट सेक्टरच्या कंपन्या असतात, उदाहरणार्थ TCS, विप्रो, कॉग्निझंट, ॲसेंचर, आयक्यूविया वगैरे, ह्या ज्या काही कॉर्पोरेट सेक्टरशी रिलेटेड ज्या काही कंपन्या असतात ह्या कंपन्यांचा या कंपन्यांकडे फार्माकोव्हिजिलन्सचे प्रोजेक्ट असतात, ओके, जॉन्सन अँड जॉन्सन झालं किंवा अबॉट झालं किंवा व्हॉट एव्हर जे काही मल्टीनॅशनल प्रोजेक्ट आहेत किंवा क्लायंट्स आहेत त्यांचे प्रोजेक्ट जे काही आहेत ह्या MNC मल्टीनॅशनल कंपनी यांचे प्रोजेक्ट घेतात, ओके. आणि जिथे जिथे क्लिनिकल रिसर्च चालतं किंवा जिथे जिथे फार्माकोव्हिजिलन्स क्लिनिकल रिसर्च चालतं तिथून तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्ससाठी जो काही आहे तो एसडी तुम्हाला दिला जातो. एसडी म्हणजे सोर्स डॉक्युमेंट. आणि तो जो सोर्स डॉक्युमेंट आहे हा तुमच्या तुम्हाला ऑलरेडी तुमचं जे ऑर्गनायझेशन आहे किंवा ज्या कंपनीत तुम्ही काम करता ती कंपनी तुम्हाला भेटेल. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडे किंवा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाण्याची काहीही गरज पडत नाही. त्याच्यानंतर तो जो काही रिपोर्ट आहे तो जो काही सोर्स डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला थरोली रीड करायचा असतो. असं नाही की नुसतं आला आणि कॉपी पेस्ट करायचा तर नाही, ते तुम्हाला व्यवस्थित रीडअप करायचा असतो. तुम्हाला समजून घ्यायचा असतो की फार्माकोव्हिजिलन्स किंवा सोर्स डॉक्युमेंट जो काही तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स अंडर आला आहे तो एक्झॅक्टली आहे काय, किंवा त्यामध्ये तुम्हाला आता परत प्रश्न येतो की सोर्स डॉक्युमेंट म्हणजे काय. सोर्स डॉक्युमेंट म्हणजे की ज्यावेळेस एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये जातोय, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला डॉक्टर जी काही ट्रीटमेंट वगैरे देतात ती ट्रीटमेंट जी आहे किंवा पेशंटचं नाव, त्याचं एज, त्याचं जेंडर, आफ्टर दॅट त्याला त्याची बॅकची हिस्ट्री किंवा त्याला करंट त्याला सध्याला काय त्रास होतोय हे सगळं जे काही आहे किंवा त्याला जो त्रास होतोय त्याच्यानंतर त्याला काही कोणती ट्रीटमेंट दिली आहे ती ट्रीटमेंटचा सपोज साईड इफेक्ट झाला आहे तर काय साईड इफेक्ट झाला आहे तो साईड इफेक्ट परत कमी करण्यासाठी परत कोणती ट्रीटमेंट दिली गेली आहे. सो ही जी सगळी त्याची ट्रीटमेंट आहे, इव्हन पेशंट जो आहे तो ऍडमिट आहे का किंवा ऍडमिटेड नसेल तो डायरेक्टली येऊन ट्रीटमेंट घेऊन वापस गेला आहे का घरी, किंवा मग जर सपोज तो ऍडमिट झाल्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत त्याला जी काही ट्रीटमेंट दिली जाते ती सर्व ट्रीटमेंट थरोली सोर्स डॉक्युमेंटमध्ये इन्क्लूड केली गेलेली असते. आणि हा सोर्स डॉक्युमेंट तुम्हाला रीडअप करायचा असतो. रीडअप करून तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला एक केस आयडी जनरेट करायचा असतो, ओके. आता परत प्रश्न येतो की हा जो सगळा केस आयडी जो आहे जो जनरेट करायचा आहे हे कसा करायचा, कुठे करायचा. सगळ्यात आधी हा जो केस स्टडी आहे किंवा हा जो केस आयडी आहे हा तुम्हाला लॅपटॉपवर क्रिएट करायचा असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर्स असतात. कंपन्या सॉफ्टवेअर घेतात त्याच्यामध्ये अर्गस असतं, अरिजी असतं, ओके. सो रावे असतं, ओरॅकल असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये आहेत, ओके. त्याच्यानंतर सो हे सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्हाला जो काय आहे तो तुम्हाला डाटा जो आहे तो तुम्हाला फिल करायचा असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही केस आयडी बनवता, केस आयडी बनवल्यानंतर तुमचं पहिलं पेज होतं पेशंटचं. आता सॉफ्टवेअर आहे जसं तुमचं अगदी व्हॉट्सअप असतं, व्हॉट्सअपला तुम्ही असं स्टार्ट सेक्शन असतो, ग्रुप्स असतात, स्टेटस असतात, हे जे काही तुमचे तिथे 3 कॉलम्स आहेत अगदी तसेच आहेत. अर्गस आपण सगळ्यात जास्त मार्केटमध्ये फार्माकोव्हिजिलन्ससाठी चालणारं जे सॉफ्टवेअर आहे ते आहे अर्गस, ओके. आता अर्गस मध्ये पण असे वेगवेगळे प्रकारचे ड्रॉपडाऊन असतात. सगळ्यात आधी असतो पेशंट, ज्यावेळेस तुम्ही केस आयडी ज्यावेळेस तुम्ही एखादा हे चालू करता,
ओके. ज्यावेळेस तुम्ही हे चालू करता, एखादा पेशंट सोर्स डॉक्युमेंट घेतो तुमच्याकडे. सोर्स डॉक्युमेंट घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याचं केसआयडी बनवता, केसआयडी बनवून तुमचं डायरेक्टली एंट्री होते याच्या पेशंटच्या याच्यामध्ये, पेशंट पेजला, तिथे तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची असते पेशंटची, अगदी जनरल इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे असतं पेशंटचं, पेशंटचं एज वगैरे असतं, पेशंटची करंट सिच्युएशन वगैरे असते, हे तुम्हाला त्यामध्ये फिल करत असतं. त्याच्यानंतर पुढे अजून ड्रॉपडाऊन असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनालिसिस असतं, नरेटिव्ह रायटिंग असतं, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह नावाचं एक पेज असतं. असे वेगवेगळे प्रकारचे ड्रॉपडाऊन तिथे असतात. त्या पद्धतीने तुम्हाला ते जो काही तुमचा सोर्स डॉक्युमेंट आहे किंवा एसपी आहे तो तुम्हाला कम्प्लिटली तिथे फिल करायचा असतो. तो डाटा सगळा त्या ड्रॉपडाऊन मध्ये तुम्हाला फिल करायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती केस स्टडी जी आहे ती कम्प्लीट करायची असते. आता परत त्यामध्ये एक महत्वाचा पार्ट असतो नरेटिव्ह रायटिंग. आता नरेटिव्ह रायटिंग हा जो पार्ट आहे, हा नरेटिव्ह रायटिंग म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फार्माकोव्हिजिलन्स मध्ये इंटरेस्ट असतो, पण त्यांचं असं म्हणणं असतं नाव नरेटिव्ह रायटिंग जमत नाही. तर नरेटिव्ह रायटिंग म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्हाला तो सोर्स डॉक्युमेंट येतो, तो सोर्स डॉक्युमेंट व्हॉट एव्हर तो 1 पेजेसचा असू दे, 2 पेजेसचा असू दे, 3 पेजेसचा असू दे, तुम्हाला तो सोर्स डॉक्युमेंट जो आहे तो तुम्हाला अगदी थोड्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला तो कन्वर्ट करायचा असतो. आणि असं नाही की तिथे काही स्टोरी लिहायची नाही, तिथे तुम्हाला पेशंटला जी काही हिस्ट्री तुम्ही पेशंटची दिलेली आहे किंवा पेशंटची जी काही ट्रीटमेंट त्याला दिली गेलेली आहे, ती ट्रीटमेंट इन डिटेल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला त्यामध्ये फिल करायची असते. आणि ती आपण ज्याला म्हणतो, आपण आपल्या स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये आपण बघितलं असेल, थोडक्यात उत्तर द्या, हा एक पार्ट आपण ते एक्झाम मध्ये आपण उत्तर लिहिताना आपल्याला येतो की थोडक्यात उत्तर द्या. अगदी इथं पण तसंच आहे. पेशंटचा जो काही सोर्स डॉक्युमेंट आहे तो अगदी शॉर्ट बट स्वीट लँग्वेज मध्ये आपल्याला तो समजेल अशा भाषेत आपल्याला तो नरेटिव्ह रायटिंग करायचा असतो. आता नरेटिव्ह रायटिंगचे पण काही नियम आहेत. असं नाही की तुम्ही रीड केलंय आणि अर्धा त्याचा पाठ लिहिलाय असं नाही. तुम्हाला संपूर्ण माहिती पेशंटला ऍडमिट केल्यापासून तर डिस्चार्ज झाल्यापर्यंत त्याला जी काही ट्रीटमेंट वगैरे दिली आहे, ती ट्रीटमेंट तुम्हाला इन डिटेल, तुम्हाला जी काही एकही ट्रीटमेंट मिस न करता तुम्हाला सर्व सोर्स डॉक्युमेंटमध्ये किंवा नरेटिव्ह रायटिंग अंडर तुम्हाला ती राईट डाऊन करायची असते. आता नरेटिव्ह रायटिंगचे नियम काय आहेत? तर ती सगळ्यात पहिला नियम आहे नरेटिव्ह रायटिंगचा, की तो ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे नरेटिव्ह रायटिंग. कारण का? नरेटिव्ह रायटिंग हे जे काही आहे हा पार्ट सर्वात आपण जसं म्हटलं तर नरेटिव्ह रायटिंग हा पार्ट फार्माकोव्हिजिलन्सचा किंवा सर्वात मोठा किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा सर्वात मोठं हृदय आहे नरेटिव्ह रायटिंग. सो ते प्रॉपरली ते फॉलो झालं पाहिजे. त्याच्या काही लिमिट्स आहेत. सर्वात महत्त्वाचे त्याचे लिमिट, वर्ड लिमिट पण फार्माको नरेटिव्ह रायटिंग मध्ये आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते पास्ट टेन्स मध्ये लिहिलं गेलं पाहिजे, जेणेकरून ही घटना अगदी घडून गेली आहे अशा प्रकारे तुम्हाला ते लिहायचं असतं नरेटिव्ह रायटिंग. की पेशंट आला, उदाहरणार्थ पेशंट हॉस्पिटलमध्ये आलाय, पेशंटला ऍडमिट केलं आहे, पेशंटला ही हिस्ट्री होती, मग त्याला ती हिस्ट्री त्याला उदाहरणार्थ त्याला ती उदाहरणार्थ एखाद्या पेशंटला डायबिटीज आहे आणि मग त्याला आता सपोज त्याला काहीतरी खर्च केला, त्याचा ऍक्सिडेंट झालाय, अशा केसमध्ये त्याला पुढची आपण काय ट्रीटमेंट दिली गेलेली आहे. सो ही जी काही घटना आहे ही अगदी आपल्याला अगदी 1 मिनिटापूर्वी होऊन गेली किंवा काल होऊन गेली अशा पद्धतीने ती समजून आपल्याला पास्ट टेन्स मध्ये लिहायची असते. त्याच्यानंतर ती ग्रॅमॅटिकली पण करेक्ट पाहिजे, सिक्वेन्सली पाहिजे. सर्वात महत्वाचं थर्ड पॉईंट आहे की ती सिक्वेन्सली झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे नरेटिव्ह रायटिंग आहे ते आपण कशा हेल्प करून आपण लिहायचं असतं तर ते मेट्रा नावाची डिक्शनरी आहे. जी डिक्शनरी इयरली टू एका वर्षात 2दा अपडेट होते. तर ती मेट्रा डिक्शनरी वापरून आपल्याला नरेटिव्ह रायटिंग करायचं असतं. सो हा जरा फार्माकोव्हिजिलन्सचा पार्ट, की फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी काय असतात. तर सर्वात महत्वाचं म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स, एखाद्या विद्यार्थ्याला जसं फार्माकोव्हिजिलन्स केलाय, तो फार्माकोव्हिजिलन्स करत असताना हा कोर्स मग 12वी नंतर करायचा असतो का? तर नाही. हा कोर्स जो आहे फार्माकोव्हिजिलन्सचा हा तुम्ही बी फार्मसी करत असताना तुम्ही हा करू शकता किंवा बी फार्मसी नंतर सुद्धा करू शकता. बट याला ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी असतं. असं नाही की 12वीच्या बेसिसवर तुम्ही फार्माकोव्हिजिलन्सला मध्ये जॉब करू शकता, नाही. तुम्हाला ज्यावेळेस तुमचं बी फार्मसी कम्प्लीट होतं त्याच्यानंतर किंवा बी फार्मसी चालू असताना तुम्ही फार्माकोव्हिजिलन्स हा जो पार्ट आहे हा तुम्ही शिकू शकता. बट आता याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठे आहेत? त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या एमएनसी कंपनीमध्ये आहेत. जसं टीसीएस तुम्ही ऐकलं असेल, टीसीएस, विप्रो किंवा ॲसेंचर, आयटी, अशा ज्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन कंपनी आहेत, एमएनसी कंपनी, इथे तुम्हाला ह्याच्या फार्माकोव्हिजिलन्स बद्दल जे काही प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला तिथे बघायला भेटतील किंवा
त्या फार्माकोजेनसचे रिलेटेड जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे तुम्हाला तिथे बघायला भेटतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रोथ वगैरे कशी असते किंवा सॅलरी पॅकेज वगैरे काय असतं. ओके सर, ऍज अ फ्रेशर जसं तुम्ही बीफॉर्म किंवा बीकॉम झाल्यानंतर जसं तुम्ही फार्माकोजेनस करत असाल, ओके, तर स्टार्टिंग पॅकेज वगैरे किती असतं किंवा त्याची ग्रोथ कशी होते. तर मोस्टली त्याचं स्टार्टिंग पॅकेज जे आहे हे 3 ते 5 लाखापर्यंत असतं. ओके, तुम्ही बेस डिपेंड करतो वगैरे किती आहे. त्याच्यानंतर उदाहरण तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 3 वर्ष 5 वर्ष जसं तुम्ही काम केलं, 5 वर्षानंतर जर तुम्हाला वाटलं की स्विच करायचंय, तर स्विच केल्यानंतर तुम्हाला पॅकेज कितीपर्यंत जातं किंवा पॅकेजची रेंज काय असते. तर फ्रँकली स्पीकिंग 5 वर्षानंतर जर फार्माकोजेनस मध्ये काम केलं 5 वर्षानंतर आणि 5 वर्षांनी जसं तुम्ही स्विच करायचा विचार करत असाल, तर नक्कीच तुमचं पॅकेज जे आहे ते 5 लाखापासून 8 लाख ते इन बिटवीन 15 लाखापर्यंत पॅकेज जाण्याची शक्यता असते. मग ते डिपेंड्स करतं अगेन की तुमचं स्किल सेट वगैरे किती चांगलं आहे, तुमचं नरेटिव्ह रायटिंग वगैरे किती कमांड आहे, हे सगळ्या गोष्टीवर. त्याच्यानंतर उदाहरणार्थ एखाद्या स्टुडंटने 10 वर्ष मेडिकल कोडिंग फार्माकोजेनस जसं त्याने काम केलं, तर 10 वर्षानंतर फार्माकोजेनसला त्याचं पॅकेज वगैरे मध्ये किती तफावत असते किंवा किती चेंजेस होतात. तर 10 वर्षानंतर फार्माकोजेनस मध्ये काम करणाऱ्याला कमीत कमी 15 लाख ते 20 लाखापर्यंत पॅकेज जे आहे ते कम्प्लीट जातं किंवा विद्यार्थ्याला भेटतच. ओके, सो हा झाला फार्माकोजेनसचा पार्ट. त्याच्यामुळे फार्माकोविजिलन्स हा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे बी फार्मसी नंतर करिअर ऑप्शन आपण त्याच्यात बघू शकतो. कारण का परत जे आपलं मेडिकल शॉप आहे, मेडिकल शॉपवरच म्हणजे बी फार्मसी झालं त्याच्यानंतर मेडिकल शॉपच टाकायचं तर नाही. त्याच्यासाठी ज्यांना अजून काहीतरी करायचं आहे एक्स्ट्रा, त्यांच्यासाठी फार्माकोविजिलन्स हा एक चांगला पार्ट आहे. आणि जसं एखादा विद्यार्थी म्हणेल की मॅम मला बी फार्मसी नंतर मला मेडिकल शॉपच टाकायचंय, मग माझा परत प्रश्न असेल की जर सपोज बी फार्मसी नंतरच तुम्हाला मेडिकल शॉपच जर सपोज टाकायचं असेल, तर मग तुम्ही 4 वर्ष फार्मसी का केलं. मग तुम्ही डिप्लोमा करून पण तुम्ही मेडिकल शॉप तुम्ही टाकू शकत होता, राईट. सो त्याच्यामुळे जसं तुम्ही बी फार्मसी करताय, तुम्ही 4 वर्ष जसं तुम्ही तुमच्या करिअरला देताय, 4 वर्ष जसं तुम्ही कष्ट घेताय, तर मग फक्त रिटेल शॉपवर किंवा मेडिकल शॉपवर तुम्ही थांबून राहू नका. सो फार्माकोविजिलन्स हा एक तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर क्लिनिकल रिसर्च सेकंड पार्ट आहे आपला क्लिनिकल रिसर्च. तर क्लिनिकल रिसर्च काय आहे. ओके, सो ज्यावेळेस एखादं नवीन औषध त्यावेळेस एखादं नवीन औषध मार्केटमध्ये येतं किंवा बाजारात येतं, त्या बाजारात आणण्यासाठी सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला म्हटलं की इन मेट्रो हा एक प्रकार आहे फार्मसीमध्ये. तर ज्यावेळेस तो मार्केटमध्ये येतो, मार्केटमध्ये एखादा ड्रग लॉन्च होण्याच्या आधी त्याच्यावर काहीतरी क्लिनिकल ट्रायल करावे लागतात. आता क्लिनिकल ट्रायल म्हणजे काय, थोडक्यात त्या औषधाची चाचणी, ते औषध किती योग्य आहे किती योग्य नाहीये हे बघण्यासाठी आपण क्लिनिकल ट्रायल जे आहे ते करत असतो. आणि क्लिनिकल ट्रायल जे काही आहे त्या एमएनसी कंपनीमध्ये नाही होत, तर ते जे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ट्रायल चालतात. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लिनिकल ट्रायलमध्ये काम करण्यासाठी क्लिनिकल रिसर्च प्रोफेशनल तुम्ही असणं खूप मॅन्डेटरी असतं. सो हा एक चांगला जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे क्लिनिकल रिसर्चची, त्याच्यामध्येही तुम्ही जॉब करू शकता. बट हाही कोर्स जो आहे तो तुम्ही आफ्टर बी फार्मसी तर बी फार्मसी करत असताना तुम्ही करू शकता. मग याच्यामध्ये जॉबची ऑपॉर्च्युनिटी कोणत्या कोणत्या आहेत क्लिनिकल रिसर्चमध्ये. तर क्लिनिकल रिसर्च प्रोफेशनल म्हणून तुम्ही काम करू शकता, क्लिनिकल रिसर्च असोसिएट म्हणून तुम्ही काम करू शकता, त्याचं क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर म्हणून तुम्ही काम करू शकता. सो या क्लिनिकल रिसर्चमध्ये हे तुमचे जॉबचे डेझिग्नेशन असतात. आणि हा जो पार्ट आहे क्लिनिकल रिसर्च हा पर्टिक्युलरली हॉस्पिटल बेस्ड जॉब आहे. कारण का ज्यावेळेस एखादा ड्रग मार्केटमध्ये लॉन्च होतो, लॉन्च झाल्यानंतर लॉन्च होण्याच्या आधी तो आधी पॅनलवर त्याची टेस्टिंग केली जाते आणि त्याच्यानंतर त्याची टेस्टिंग जी आहे ह्युमन्सवर केली जाते. आणि ह्युमन्सवर टेस्टिंग करणं म्हणजे तुमचं क्लिनिकल ट्रायल असतं. ओके, सो आणि हा जो पार्ट आहे ते क्लिनिकल ट्रायल मध्ये पण खूप साऱ्या डिफरंट फील्ड आहेत. जसं की तुम्ही ट्रायल मॉनिटरिंग म्हणून पण तुम्ही काम करू शकता. ओके, तसं तुम्ही डाटा कलेक्शन तुम्ही काम करू शकता, पेशंट सेफ्टीचं सुद्धा तुम्ही काम करू शकता, आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही डॉक्युमेंटेशन म्हणून डॉक्युमेंटेशनचं काम सुद्धा तुम्ही बघू शकता. सो हा एक तुमच्याकडे पार्ट असतो क्लिनिकल रिसर्च मध्ये काम करण्यासाठी. ओके, सो त्याच्यानंतर हा जो जॉब आहे हा कोणासाठी योग्य आहे किंवा कोण हा जॉब करू शकतं. ओके, ज्या स्टुडंटला रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे ना, फार्मसी झालंय बट त्याला पर्टिक्युलरली रिसर्च मध्येच इंटरेस्ट आहे. ओके, त्याला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये इंटरेस्ट नाहीये, त्याला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये इंटरेस्ट नाहीये किंवा त्याला रिटेल शॉपमध्ये पण इंटरेस्ट नाही, पण त्याला इंटरेस्ट जो आहे हा रिसर्च मध्येच आहे. सो असे विद्यार्थी जे आहेत ते हे क्लिनिकल रिसर्च मध्ये फक्त त्यांचं करिअर जे आहे ते करू शकतात. ओके, किंवा ज्यांना हॉस्पिटल्समध्ये प्रोफेशनल रोल हवा आहे. ओके,
ते जे काही लोक आहेत ते जे काही स्टुडंट आहेत ते ह्या क्लिनिकल जॉब जे आहे ते करू शकतात. ओके. आता थर्ड पार्ट येतो की फार्मसीमध्ये थर्ड ऑप्शन काय आहे, तर ते आहे रेग्युलेटरी अफेअर्सचं. ओके. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे काय. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जसं एखादा जर फार्मास्युटिकल इंडस्ट्री एक देश असेल, उदाहरणार्थ घ्या एक फार्मास्युटिकल इंडस्ट्री हा एक देश असेल, तर रेग्युलेटरी अफेअर्स हा त्या देशाचा IAS ऑफिसर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तर त्याचं कारण काय, तर औषध बाजारात आणण्यासाठी रेग्युलेटरी टीम जी आहे तिची परमिशन घेणं जे आहे ते खूप आवश्यक असतं. रेग्युलेटरी अफेअर्समध्ये एखादा ड्रग जसं मार्केटमध्ये लॉन्च करायचा आहे, तो मार्केटमध्ये सुरू करायचा आहे, तर त्याची परमिशन जी आहे ती तुम्हाला रेग्युलेटरी अफेअर्स जे काही डिपार्टमेंट असतं त्या डिपार्टमेंटमधूनच तुम्हाला घ्यावी लागते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं जर फार्मास्युटिकल इंडस्ट्री हा जर एक सपोज कंट्री असेल, हा जर सपोज एक देश असेल, तर रेग्युलेटरी अफेअर्स हा त्या देशाचा IAS ऑफिसर आहे. त्याचं कारणच हे आहे. आता त्याच्यामध्ये काम काय असतं रेग्युलेटरी अफेअर्समध्ये, सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रग अप्रुव्हल डॉक्युमेंटेशन. आता ड्रग अप्रुव्हल डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा ड्रग मार्केटमध्ये लॉन्च करायला जातोय आपण, तर लॉन्च करण्याच्या आधी त्याचं अप्रुव्हल आपल्याला घ्यावं लागतं. तर कुठून घ्यायचं, तर ते रेग्युलेटरी अफेअर्स कडून आपल्याला घ्यावं लागतं. सो ड्रग अप्रुव्हल डॉक्युमेंटेशन, त्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन वगैरे लागतात ते डॉक्युमेंटेशन तुम्ही ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स तुम्ही सबमिट करू शकता, किंवा तुम्ही ते ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये ते डॉक्युमेंट्स जे काही ड्रग मार्केट लॉन्च त्याचं परमिशन वगैरे देण्याचं काम सुद्धा तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर FDA सबमिशन असतं. FDA सबमिशन हा एक तिथे कामाचा प्रकार असतो. त्याच्यानंतर इंटरनॅशनल गाईडलाईन्स वगैरे हा जो पार्ट आहे, इंटरनॅशनल गाईडलाईन्स काय आहे त्या फॉलो करणं वगैरे व्यवस्थित फॉलो होत आहे की नाही. ओके. हे सगळं बघणं याच्यामध्ये रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये येतं. त्याच्यानंतर त्याचा फायदा काय आहे, सर रेग्युलेटरी अफेअर्समध्ये काम करत असताना किंवा रेग्युलेटरी अफेअर्स तुमचं करिअर करायचा विचार करत असाल, तर भारताबरोबरच तुम्हाला US, युरोप, कॅनडामध्ये सुद्धा जॉबची जी काही आहे ती संधी असते. कारण का आपल्या भारताचं जे काही आपलं आहे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आपलं आहे, त्याच्यानंतर US FDA वगैरे आहे. सो ही जी काही रेग्युलेटरी बॉडीज आहेत, सिडको झालं किंवा USFDA झालं, या सगळ्या रेग्युलेटरी बॉडी आहेत. सो या रेग्युलेटरी बॉडीमध्ये जसं तुम्हाला काम करण्याचा चान्स जो काही आहे तो रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये तुम्हाला भेटून जातो. त्याच्यानंतर आपला फोर्थ पार्ट आहे फार्मसीमध्ये, ज्या फार्मसीमध्ये करिअर करण्यासाठी, तर आहे क्वालिटी अश्युरन्स. आता क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय, किंवा क्वालिटी अश्युरन्सचा जॉब कुठे असतो, किंवा क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय. सर्वात महत्वाचं म्हणजे हा एक फार्मा इंडस्ट्रीचा आपण बॅकबोन क्वालिटी अश्युरन्सला म्हणू शकतो. ओके. तर सर्वात महत्वाचं म्हणजे याला बॅकबोनच का म्हणतात, किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी अश्युरन्स हा जे डिपार्टमेंट आहे ते इतकं इम्पॉर्टंट का आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे औषधं जे आहेत योग्य आपण ज्यावेळेस एखाद्या मार्केटमध्ये आपण औषधं घेतोय, किंवा मार्केटमध्ये आपण एखादी औषधं लॉन्च करतोय किंवा सुरू करतोय, तर जो काही रॉ मटेरियल वगैरे आहे किंवा त्याचा जो काही डाटा वगैरे आहे, हा सगळा मार्केटमध्ये औषधं जे काही वापरली जात आहेत ती योग्य दर्जाचे वापरली जातात की नाही. ओके. किंवा त्याच्यामध्ये काही रॉ मटेरियल मध्ये वगैरे काही खराबी आहेत का, हा जो आहे हा पार्ट वगैरे बघण्याचं काम कुठे असं चालतं क्वालिटी कंट्रोलमध्ये. त्याचं डॉक्युमेंटेशन, योग्य प्रकारचा डाटा फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये वापरला जातोय का, किंवा त्यासाठी त्याचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे डॉक्युमेंटेशन व्यवस्थितरित्या होतंय का. सो हा जो पार्ट आहे हा क्वालिटी अश्युरन्स मध्ये कव्हर केला जातो. तर तिथे तुम्हाला मार्केटमध्ये जे काही ड्रग लॉन्च होत आहेत ते योग्य दर्जाचे आहेत का नाही, किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन प्रॉपरली होत आहे की नाही, किंवा ते जे काही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जे काही तुम्हाला ड्रग प्रिपरेशनसाठी जे काही रॉ मटेरियल लागत आहे, ओके, ते रॉ मटेरियल ऑडिट पास करतंय की नाही, ऑडिट पास होतंय की नाही, किंवा त्याचं क्वालिटी कंट्रोल जे काही चाचण्या वगैरे आहेत ते कम्प्लीट होतात की नाही, हे सगळं काम बघण्याचं कुठे असतं तर क्वालिटी अश्युरन्स मध्ये. आणि क्वालिटी अश्युरन्स हा जे डिपार्टमेंट असतं हे डिपार्टमेंट मोस्टली फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये असतं. ओके. सो इंडस्ट्रीचा फार्मास्युटिकल इंडस्ट्री सर्वात मोठा बॅकबोन ज्याला आपण म्हणतो तो आहे क्वालिटी अश्युरन्स. ओके. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्वालिटी अश्युरन्स मध्ये डिटेल ओरिएंटेड म्हणजे म्हणजे ज्यांना काही डिटेल्स रिलेटेड जॉब आवडतो, डिटेल ओरिएंटेड जे काही लोक असतात त्यांच्यासाठी हा जॉब जो आहे क्वालिटी अश्युरन्स हा खूप चांगल्या प्रमाणे ते प्रकारे ते करू शकतात यशस्वी होण्यासाठी. ओके. सो हा जो जॉब आहे क्वालिटी अश्युरन्स क्वालिटी डिपार्टमेंट हे मोस्टली फार्मास्युटिकल कंपन्यांमध्येच असतं. बट ज्या लोकांना किंवा ज्या स्टुडंटला इन डिटेल स्टडी करायला आवडतो, किंवा डिटेल गोष्टी त्यांना व्यवस्थित डॉक्युमेंटेशन वगैरे करायला आवडतं, त्यांच्यासाठी हा जॉब जो आहे हा फायदेशीर असतो. त्याच्यानंतर
पाचवा जो पॉईंट आहे तो आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, सर्वात महत्वाचं म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, याला आपण R&D डिपार्टमेंट म्हणतो. हा डिपार्टमेंट सुद्धा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये असतं. ओके, सो R&D डिपार्टमेंट हा फार्मसी मधला सर्वात प्रतिष्ठेचा भाग मानला जातो. R&D डिपार्टमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, आता सर्वात महत्वाचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला इमिडिएटली जॉब भेटतो का? तर नाही. कधी कधी काय असतं की तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये R&D डिपार्टमेंट मध्ये मोस्टली इमिडिएटली जॉब भेटत नाही. तर तुम्हाला आधी थोडासा एक्सपिरियन्स घेऊन जावा लागतो अदर डिपार्टमेंटचा वगैरे. पण कधी कधी जसं रिक्वायरमेंट असेल आणि जसं तुम्हाला कम्प्लिटली तुमचा स्किल सेट वगैरे चांगला असेल, तुम्हाला ॲज अ फ्रेशर सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जॉब भेटतात. ओके, बट रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जॉब करण्यासाठी तुम्हाला फार्मसी कम्प्लिटली पाहिजे असतं. किंवा हा जो कोर्स आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा किंवा रिसर्च साईडचा, ज्या स्टुडंटला पर्टिक्युलरली रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे, ओके, त्यांच्यासाठी हे डिपार्टमेंट आहे. ओके, तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट जिथं रिसर्च पण होतोय आणि डेव्हलपमेंट पण होते. आता रिसर्च कोणाचा होतोय तर नवीन नवीन ड्रग्स बद्दल ड्रग्सचे जे आहे रिसर्च होतोय, आणि डेव्हलपमेंट कोणाचं होतं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट जे काही आहे ते इथे होत आहे. ओके, उदाहरणार्थ तुम्हाला जसं कोर्स दुसऱ्यांनी बनवलेले औषधं विकायचे आहेत, की स्वतःनी नवीन औषधं विकसित करण्याचा टीमचा भाग व्हायचा आहे. ओके, हे सगळं जे काही आहे हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये हा जो पॉईंट आहे हा कव्हर केला जातो. मग इथे तुमचं कामाचं स्वरूप काय असतं, तर सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन फॉर्म्युलेशन वगैरे बनवणं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, रिसर्च आहे, डेव्हलपमेंट पण आहे. तो नवीन फॉर्म्युलेशन बनवणं, त्याच्यानंतर जे काय सर्वात रिसर्च अँड डेव्हलपमेंट नंतर न्यू फॉर्म्युलेशन बनवल्यानंतर ते प्रोडक्टचं डेव्हलपमेंट करणं. ओके, फक्त नवीन फॉर्म्युलेशन तुम्ही बनवलंय, ठीक आहे, नवीन फॉर्म्युला तुम्ही बनवला, मार्केटमध्ये तुम्ही तुम्हाला लॉन्च करायचं, बट त्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला नवीन जे काही ड्रग्स वगैरे आहेत ते तुम्हाला बनवता पण आली पाहिजे, डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. सो न्यू फॉर्म्युलेशन बनवल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंट करण्याचं पण काम इथे असतं. त्याच्यानंतर नुसतं प्रोडक्ट डेव्हलपमेंट करून थांबायचं आहे का, तर नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इनोव्हेशन पण करायचं आहे मार्केटमध्ये. ओके, सो न्यू फॉर्म्युलेशन बनवणं किंवा प्रोडक्ट डेव्हलपमेंट करणं किंवा इनोव्हेशन करणं, असे खूप सारे कामाचं स्वरूप जे काही आहे ते इथं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला क्वालिटी अशुरन्स नंतर किंवा रिसर्च डेव्हलपमेंट नंतर नेक्स्ट पार्ट कोणता आहे, तर आहे तो मेडिकल कोडिंग. ओके, आता मेडिकल कोडिंग म्हणजे काय, तर मेडिकल कोडिंग हा जो पार्ट आहे तो हा परत IT जॉबशी रिलेटेड किंवा आहे कॉर्पोरेटशी रिलेटेड हा जॉब आहे मेडिकल कोडिंग. ओके, आता मेडिकल कोडिंग कोण करतं किंवा मेडिकल कोडिंग कोडिंग करायचं किंवा काय याच्यामध्ये ग्रोथ अपॉर्च्युनिटी असते, तर मेडिकल कोडिंग हा जो पार्ट आहे हा अगेन फार्मास्युटिकल किंवा लाईफ सायन्स ग्रॅज्युएटसाठी कॉर्पोरेट सेक्टरचा हा एक आपण त्याला हृदय असं म्हणू शकतो. ओके, मेडिकल कोडिंग मध्ये तर सर्वात महत्त्वाचं मेडिकल कोडिंग काय आहे, तर मेडिकल कोडिंग म्हणजे काय, जेव्हा एखादा पेशंट जो काही आहे तो डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांकडे गेल्यानंतर जी काही ट्रीटमेंट देतात ती ट्रीटमेंट अल्फाबेटिकल फॉर्मॅटमध्ये किंवा न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये सॉफ्टवेअरमध्ये भरणं म्हणजे मेडिकल कोडिंग. ओके, आता परत हा जो जॉब आहे हा परत फार्माकोजेनस सारखाच असतो अगदी. ओके, बट फार्माकोजेनस मध्ये आपण काय करतो, आपण पेशंटचे सोर्स डॉक्युमेंट, पेशंटचं सगळं जे काही ट्रीटमेंट आहे ते आपण त्या त्या ड्रॉपडाऊन मध्ये आपण फिल करतोय. बट मेडिकल कोडिंग मध्ये असं नसतं. मेडिकल कोडिंग मध्ये आपल्याला जी काही ट्रीटमेंट दिली आहे अगदी तीच ट्रीटमेंट तुम्हाला परत अल्फाबेटिकल फॉर्मॅटमध्ये आणि न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये सॉफ्टवेअरमध्ये फिल करायची आहे. ओके, अगेन हा जो फार्माकोव्हिजिलन्स नंतर मेडिकल कोडिंग हा जो जॉब आहे हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा स्मार्ट वर्क अंडर येतो. यासाठी तुम्हाला कुठलं हार्डवर्क करायची गरज पडत नाही. आणि परत हा जो जॉब आहे मेडिकल कोडिंग हा कॉर्पोरेट सेक्टरशी रिलेटेड जॉब आहे. तुम्हाला मोस्टली पुढे जाऊन तुम्हाला वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी मेडिकल कोडिंग मध्ये असते. ओके, त्याच्यानंतर US मध्ये जॉब असतात, हे क्लायंट्स वगैरे सगळे US असतात, युरोपियन असतात. सो मेडिकल कोडिंगसाठी एक छान अपॉर्च्युनिटी असते. आणि त्याच्यानंतर परत हा विषय येतो की मेडिकल कोडिंग आता फार्माकोव्हिजिलन्सचं ठीक आहे, फार्माकोव्हिजिलन्स फक्त मोस्टली फार्मसी बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट आहेत ते करू शकतात, बट मेडिकल कोडिंगचं असं नाहीये. मेडिकल कोडिंग हा जो कोर्स आहे हा एनी लाईफ सायन्स ग्रॅज्युएटेड जे काही स्टुडंट आहेत ते हा कोर्स करू शकतात. आणि याच्यामध्ये सॅलरी ग्रोथ वगैरे स्टार्टिंग पॅकेज जे काही आहे ते तुम्हाला 3.5 4 लाखापासून तुम्हाला पुढे स्टार्ट होतं मिनिमम. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटी छान असतात. इन फ्युचर तुम्हाला अब्रॉड जाण्याची संधी मेडिकल कोडिंग मध्ये असते. सो हा एक प्लस पॉईंट आहे मेडिकल बॅकग्राऊंडचा किंवा फार्मसी बॅकग्राऊंडचा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो आपला की अजून काही हे आहे का त्याच्यामध्ये काही करिअर अपॉर्च्युनिटी वगैरे अजून आहेत का, तर आहेत. नेक्स्ट अपॉर्च्युनिटी काय आहे तर ती आहे मेडिकल रायटिंग.
आता मेडिकल रायटिंग म्हणजे काय, तर आज एआयच्या काळ सुद्धा म्हणजे एआयचा जमाना आता आला आहे. पण ह्या एआयच्या काळामध्ये सुद्धा मेडिकल रायटिंगला इतकी मागणी का आहे किंवा का वाढते, त्याच्यामागे काय रिझन आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय काम चालतं. आता ठीक आहे, प्रत्येकाला असं वाटतं की मॅम एआय आलंय, एआय मुळे मेडिकल रायटिंग करायची आम्हाला गरज पडणार नाही, एआय तर सर्व करेल. बट नाही, असं नाहीये. मोस्टली प्रत्येक ठिकाणी जरी एआय आलं असेल तरी मेडिकल रायटिंगला एआय पेक्षा ह्युमन्सची गरज जास्त पडते. ओके, आणि तिथे काम कसं चालतं, कामाचं स्वरूप वगैरे काय आहे मेडिकल रायटिंग मध्ये, किंवा ते काय आहे, ते कोण करू शकतं किंवा कोणासाठी योग्य आहे. ओके, सर्वात महत्वाचं म्हणजे मेडिकल रायटिंग म्हणजे काय, क्लिनिकल डॉक्युमेंट मध्ये कामाचं स्वरूप असतं क्लिनिकल डॉक्युमेंटेशन. जे काही क्लिनिकल पार्ट आहे, जे काही डॉक्युमेंट्स वगैरे जे काही आहे ते डॉक्युमेंट्स रायटिंगचं काम तुम्हाला इथे मेडिकल रायटिंग मध्ये असतं. त्याच्यानंतर रिसर्च आर्टिकल्स, जे काही नवीन नवीन मार्केटमध्ये रिसर्च आर्टिकल्स वगैरे मार्केटमध्ये लॉन्च होत आहे किंवा सुरू होत आहे, तर ते रायटर वगैरे करण्याचं काम ते मेडिकल रायटिंग मध्ये केलं जातं. त्याच्यानंतर रेग्युलेटरी रिपोर्ट्स, नवीन नवीन रिसर्च मार्केटमध्ये असतो. रेग्युलेटरी बॉडीमध्ये रोज रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये रोज काही ना काही नवीन मार्केटमध्ये रोज नवीन नवीन काहीतरी इनोव्हेशन होत आहे. मग ते सगळं जे काही इनोव्हेशन आहे ते रिसर्च आर्टिकल्स अंडर रायटर करायचं, किंवा रेग्युलेटरी रिपोर्ट्स अंडर जे काही एफडीए किंवा सेंट्रो सेंटर ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, हे जे रेग्युलेटरी बॉडी आहे यांचा जो काही रिपोर्ट्स आहे तो पर्टिक्युलरली तो रायटर करण्याचं काम आपण मेडिकल रायटिंग मध्ये करतो. ओके, मग आपण मेडिकल रायटिंग कोण करू शकता. असं काही एखाद्याला निबंध लिहिण्याची म्हणजे आवड आहे त्यांनी तो मेडिकल रायटिंग मध्ये इंटरेस्ट तर नाही बॉस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल रायटिंग कोण करू शकतो, कोणासाठी ते योग्य आहे. ज्यांचं इंग्लिश रायटिंग स्ट्रॉंग आहे ना, ज्यांना इंग्लिश कम्युनिकेशन ज्यांचं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, ते लोक जे आहेत ते मेडिकल रायटिंग जे काही आहेत ते करू शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे फार्मा मार्केटिंग वगैरे. तर फार्मा मार्केटिंग म्हणजे काय, हा एक जॉब आहे. ओके, तर मोस्टली विद्यार्थ्यांना फार्मा मार्केटिंगची भीती वाटते किंवा भीती असते की मॅम फार्मा मार्केटिंग म्हणजे आम्हाला प्रत्येक ठिकाणी मेडिकल शॉपवर जाणं आहे किंवा प्रत्येक डॉक्टरांशी भेटणं आहे, त्यांची व्हिजिट घेणं आहे. ओके, मग तिथे आम्हाला बॉडीची हॅरेसमेंट वगैरे होऊ शकते, कारण समर आहे, विंटर आहे किंवा सीझन वाईज एन्व्हायरमेंट जे काही चेंज होत असतं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भीती असते मोस्टली स्टुडंटच्या मनामध्ये फार्मा मार्केटिंग बद्दल. बट फार्मा मार्केटिंगचे पण काही एक चांगले बेनिफिट्स आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मसीमध्ये फार्मा मार्केटिंग करत असताना तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी जी काही आहे ती डेव्हलप होते, विकसित होते. किंवा ज्यांना ऍज अन लीडर म्हणून काम करण्याची इच्छा वगैरे असते त्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल फार्मा मार्केटिंग जे काही आहे हे छान प्रकारे करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून ओळखलं जातं किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्यांच्याकडे ते बघितलं जातं. आता फार्मा मार्केटिंगमध्ये ग्रोथ आहे की नाही, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. बट हो आहे, फार्मा मार्केटिंगमध्ये ग्रोथ होते आणि कशी होते. तर त्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला ऍज अन एमआरची तुम्हाला जॉब भेटते. एमआर म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह त्याला आपण म्हणतो. ओके, तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं काम करत असताना तुम्हाला आफ्टर दॅट तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊन एरिया मॅनेजर तुम्ही करू शकता. एरिया मॅनेजर होण्याचे चान्सेस तुम्हाला तिथे असतात. त्याच्यानंतर एरिया मॅनेजर नंतर तुम्ही रिजनल मॅनेजर सुद्धा तुम्ही होऊ शकता आफ्टर प्रमोशन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिजनल मॅनेजर झाल्यानंतर तुमच्याकडे एक छान ऑपॉर्च्युनिटी असते, ती म्हणजे नॅशनल मॅनेजर सुद्धा तुम्ही होऊ शकता. सो ह्या ज्या काही संधी आहेत एमआर किंवा एमआर झाल्यानंतर मग तुमचं जे काही एरिया मॅनेजर आहे किंवा रिजनल मॅनेजर आहे किंवा नॅशनल मॅनेजर आहे, ही जी काही संधी आहे किंवा हे जे काही टप्पे आहेत, हे सगळे टप्पे जे काही आहेत हे सगळे प्रमोशनचे स्किल आहेत, प्रमोशनचे टप्पे आहेत. ओके, सो अशा प्रकारे किंवा हे जे काही फार्मसी बॅकग्राऊंडमध्ये फार्मास्युटिकल शॉपपेक्षा किंवा फार्मास्युटिकल रिटेल शॉपपेक्षा किंवा होलसेलिंग शॉपपेक्षा जे काही आपण फील्ड बघतो ग्रोथसाठी किंवा हाय करिअर जे काही हाय पेइंग फार्मसी करिअर ऑप्शन्स जे काही आहेत ते हे सर्व आहेत. फार्माकोव्हिजिलन्स, मेडिकल रायटिंग, रेग्युलेटरी अफेअर्स, मेडिकल कोडिंग, क्वालिटी अशुरन्स, क्वालिटी कंट्रोल, हे सगळे काही डिपार्टमेंट आहे ते सगळं तुम्ही जॉब करू शकता. सो अगदी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस ऍट द लास्ट आपण त्याच्यापासून म्हणू शकतो की जे काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की फार्मसी केलं, मोस्टली ज्यावेळेस एक व्यक्ती माझा स्वतःचा पण अनुभव सांगते, ज्यावेळेस मी एखाद्याला म्हटलं की माझं फार्मसी झालंय, मग तो लगेच म्हणतो की अरे तुझं मेडिकल जॉब आहे का, सर्वात महत्वाचा प्रश्न असतो. किंवा काही काही विद्यार्थी विचारतात, काही काही जे काही लोक असतात ते विचारतात की फार्मसी झालंय मग तू मेडिकल स्टोअर कधी टाकणार आहे, किंवा फार्मसी झालंय मग तू आयटी सेक्टरमध्ये जॉब कशी करते.
तर IT म्हणलं की सगळ्यांच्या डॉक्टरमध्ये काय येतं, इंजिनियर बॅकग्राऊंड येतो. कॉम्प्युटर इंजिनियर, ENTC इंजिनियर, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर किंवा मग ENTC इंजिनियर. सो हा सगळा जो काही पार्ट आहे तो फार्मा बॅकग्राऊंड मध्ये किंवा मेडिकल बॅकग्राऊंड करत असताना सुद्धा तुम्ही IT सेक्टरमध्ये जॉब करू शकता. आणि तो कसा, आणि तो ह्या प्रकारे फार्माकोलॉजीमध्ये जॉब करून किंवा मेडिकल रायटिंग मध्ये जॉब करून, मेडिकल कोडिंग मध्ये जॉब करून. सो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे माहीतच नसतं. सो अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फार्मा बॅकग्राऊंड मध्ये फार्मसी स्टोअर सोडून किंवा फार्मसी स्टोअरच्या व्यतिरिक्त, रिटेल शॉपच्या व्यतिरिक्त काय काय करिअर अपॉर्च्युनिटी आहेत आज तुम्हाला सेशनमध्ये बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन माझ्याकडून भेटलेली आहे. ओके. सो मी कसं होप होते, आशा करते की तुम्ही सेशन जे काही आहे तुमच्यासाठी व्यवस्थित गेलं असेल, तुम्हाला सर्वांना व्यवस्थित सेशन जे काही समजलं असेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगदी शेवटचं सांगेल की मोस्टली इम्पॉर्टंट, डोंट स्टॉप युअर करिअर ऍट द medical store. Okay, a medical store counter. The pharmacy profession is much bigger than retail. Okay, and become a researcher, become a regulator, become a scientist, drug safety expert, or industry leaders. Don't stop your career on